नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परवा आपली ॲड आलेली नाबार्डची पाठीमागच्या महिन्यामध्ये जी काही असिस्टंट मॅनेजरची जी ॲड आलती नाबार्डची, तशाच प्रकारे जे डी आपण प्रतीक्षा करत असतो डेव्हलपमेंट असिस्टंट, ही ॲड आलेली आहे. तर बऱ्याच जणांचं हे म्हणणं असतं, की सर नेमकी याच्यासाठी ॲग्रीकल्चर आहे का? बरं ॲग्रीकल्चर नेमकी कुठलं असेल? मध्ये तर दिलेलं आहे, पण नेमकी कशा प्रकारची असेल? नॉन ॲग्रीकल्चरचे स्टुडंट्स पण हे विचारत होते, "सर आम्ही फॉर्म भरू शकतो का?" त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरचा पार्ट याच्यामध्ये असतो का? कारण नाबार्ड ही जी संस्था असेल ही ॲग्रीकल्चरसाठी काम करते. त्या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसंच आपलं जे नोटिफिकेशन असेल ते सुद्धा आपण डिटेल नोटिफिकेशन पाहणार आहोत. तर व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा. सगळे जे प्रश्न असतील तुमचे याच्यामध्ये उत्तरं भेटून जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की बरेच जण या सीझनला किंवा या काळाला एक स्लॅक सीझन समजत असतात, की एक्झाम नाही सर समोर, तर मग आता आम्ही थोडंसं गावाकडे वगैरे जाऊन येतो. तर या गोष्टी करू नका. कारण अशाच ज्या एक्झाम्स असतात, त्या एक्झाम्स आपल्याला मध्ये-मध्ये दिसत असतात. त्यांच्यासाठी आपण जे सिलेबस करतो, तोच सिलेबस आपल्याला इथं दिसतोय. त्याच्यामुळं जर तुम्ही कंटिन्यूटी जर ठेवली अभ्यासामध्ये, तर अशा एक्झाम्स क्रॅक करून तुम्ही एक रेग्युलेटरी बॉडीमध्ये जाऊ शकता, जे की सगळ्यांचं स्वप्न असतं. तर मग तेच आपल्याला जे नोटिफिकेशन आलंय त्याला डिटेलमध्ये पाहायचंय. तर ही जी रिक्रुटमेंट असेल ही रिक्रुटमेंट डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीमध्ये अशा दोन याच्यासाठी हे जागा आलेल्या आहेत. तर नाबार्ड विषयी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण नाबार्ड ही एक संस्था जी ॲग्रीकल्चरसाठी काम करते आणि ही एक रेग्युलेटरी बॉडी समजली जाते. तर याच्यामध्ये जॉब करणं हा सगळ्यांचा ड्रीम असते कारण याच्यामधले पगार, याच्यामधल्या फॅसिलिटी खूप चांगल्या पद्धतीच्या असल्यामुळे याच्यामध्ये जॉब करणं हे ड्रीम असतं. आता ही नेमकी जे काही नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन जे आपण फॉर्म भरणार आहे कधीपासून स्टार्ट झालंय? तर 17 जानेवारी 2026 पासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म तिथं भरता येणार आहे. पण आत्ताच भरून टाकायची, शेवटच्या काळाचा विचार करायचा नाही. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरावे लागतील. मग ऑनलाईन पद्धतीने भरायची तर कुठल्या वेबसाईटवरती जावं लागेल? तर www.nabard.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनेच फक्त फॉर्म भरता येईल. पुढे गेल्यानंतर महत्वाचं आहे, कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्ट टू अप्लाय ओनली ऑनलाईन थ्रू बँक वेबसाईट www.nabard.org या वेबसाईट वरूनच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही क्वेरी वगैरे जर असेल तर हे तुम्ही तिथं खाली वेबसाईट त्यांनी दिलेली. आता इम्पॉर्टंट डेट्स आपल्यासाठी महत्वाचे, की याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन जे असेल हे 17 जानेवारी 2026 पासून सुरू झालेलं आहे आणि 3 फेब 2026 पर्यंत हे ऍप्लिकेशन आपण देऊ शकतो. फेज फर्स्ट म्हणजे प्री एक्झाम जे असेल ती ऑनलाईन 21 फेबला असेल आणि फेज सेकंड मेन एक्झाम जे असेल ती 22 एप्रिलला असणार आहे. आपल्याकडे चांगल्या प्रकारचा काळ भेटतोय आपल्याला आणि ह्या ज्या एक्झाम असेल 12 एप्रिलला मेन्स आहे, तर आपल्याला व्यवस्थितपणे तिथं तयारी करता येईल अशा प्रकारच्या डेट आहेत ठीक. पुढे गेल्यानंतर आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय असतील दुसऱ्या, ते म्हणजेच वॅकन्सी ज्या असतील त्या किती आहेत? तर या वॅकन्सी ज्या असतील डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी ह्या स्टेट वाईज वॅकन्सी असतात. तर स्टेट वाईज वॅकन्सी आपल्याला महाराष्ट्र जर तुम्ही पाहिले, टोटल ज्या जागा असतील त्या टोटल जागा ह्या तुमच्या 159 आहेत आणि याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राला 48 जागा आहेत. 159 पैकी 48 जागा आपल्या महाराष्ट्राला आहे. त्याच्यानंतर त्या खालोखाल मला असं वाटतं यूपी आहे. तर यूपी जे असेल त्यांना 11 काही काहीतरी जागा आहेत, तर 11 जागा आहेत. तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राला जागा आहेत. तर याच्यामुळं आपल्याला इथं फॉर्म भरावाच लागेल हे लक्षात ठेवायचं. ठीक. पुढं पुढे गेल्यानंतर टोटल 176 आहे. त्याच्यानंतर तुमच्या डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी जे असतील ते तुमच्या टोटल 3 जागा आहेत. त्या आंध्र प्रदेशसाठी 1, महाराष्ट्रासाठी 1, तामिळनाडूसाठी 1. ज्यांचं स्पेशल हिंदी आहे बॅकग्राऊंड, तर हिंदी बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचा सब्जेक्ट त्याच्यावरती त्यांनी क्वालिफिकेशन हिंदीमध्ये असलं पाहिजे. अशा लोकांना हिंदीमध्ये सुद्धा अप्लाय करता येईल आता पुढे गेल्यानंतर महत्वाचं ते म्हणजेच कॅन्डिडेटला आता 2 प्रकारच्या जागा आहेत, हिंदी आणि नॉर्मल डीए तर मग याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी अप्लाय करता येऊ शकतं का? तर नाही. कुठल्याही कॅन्डिडेटला जर ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं, फक्त तुम्ही एकाच स्टेटसाठी फॉर्म भरू शकतात. 2 स्टेटसाठी फॉर्म भरू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही एकाच जागेसाठी म्हणजेच एक तर तुम्ही डीए ला फॉर्म भरा किंवा डीए हिंदीला फॉर्म भरू शकतात.
दोन्ही ऍट अ टाइम फॉर्म तुम्ही भरू शकत नाही, हेच त्यांनी इथं दिलेलं आहे पहा. फक्त एकाच पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पुढे अजून महत्वाचं बाकी त्यांनी त्यांचे जे काही डिसॅबिलिटी वगैरे यांच्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पुढं पुढं जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी, हिंदीमध्ये एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. क्वालिफिकेशन आपल्यासाठी महत्वाचं आहे. जानेवारी 2026 पर्यंत हे क्वालिफिकेशन कंप्लीट असलं पाहिजे. 1 जानेवारी 2026 पर्यंत. काय क्वालिफिकेशन पाहिजे? तर क्वालिफिकेशन जे असेल बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, कुठल्याही डिसिप्लिनचं, म्हणजे तुम्ही फक्त ऍग्रीच पाहिजे असं नाही. ऍग्री व्यतिरिक्त इंजिनिअरिंग असेल तरी चालेल. त्याच्यानंतर तुमचं दुसरं कोणतंही ग्रॅज्युएशन असेल, बीए असेल तरी पण चालतंय. ऍग्रीच असावं असं नाहीये. याच्यामध्ये मिनिमम पर्सेंटेज मार्काचे पाहिजे 50%. 50% तुमचे पास तुमचे तिथं मार्क्स पाहिजेत. SC, ST, PWBD या कॅन्डिडेटसाठी, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 50% तिथं मार्क असले पाहिजेत मिनिमम. हे लक्षात ठेवा. आता याच्या पुढे गेल्यानंतर लक्षात ठेवा, डीए साठी तुम्हाला कुठलंही ग्रॅज्युएशन चालतंय. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी, हिंदीसाठी काय, जर तुमचं बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इंग्लिश हिंदी मीडियम विथ हिंदी अँड इंग्लिश इज कंपल्सरी और इलेक्टिव्ह सब्जेक्ट विथ मिनिमम 50%, तुमचं हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. 50% मिनिमम तिथं मार्क असले पाहिजे. पुढं पुढे गेल्यानंतर तुमचे जर समजा पर्सेंटेज जे असेल, आता आपले ऍग्रिकल्चर वाले मुलांचे डायरेक्ट पर्सेंटाईल हे तुमचे दिलेले असतील, ग्रेड दिलेला असतो. जर समजा कोणाचे डायरेक्ट मार्क्स असतील, त्याला पर्सेंटाईल मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. पुढं महत्वाचं जे आहे ते म्हणजेच काय, कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर पोस्ट इन अ पर्टिक्युलर स्टेट शुड बी प्रोफिशियंट इन ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट. म्हणजेच तुम्ही ज्या ज्या स्टेटमध्ये अप्लाय करत असताल त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. जसं की महाराष्ट्र असेल तर मराठी तुम्हाला कंपल्सरी आलीच पाहिजे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला अंडरस्टँड ती झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय जमणार नाही. रीड, राईट, स्पीक आणि अंडरस्टँड ही लँग्वेज तुम्हाला आलीच. जर महाराष्ट्रात जर भरत असताल तर मराठी तुम्हाला आली पाहिजे. ठीक. त्याच्यानंतर स्कीम ऑफिस सिलेक्शन, कसं सिलेक्शन होणार आहे, त्याच्यासाठी काय सिलेबस आहे. तर डेव्हलपमेंट असिस्टंट साठी जर तुम्ही अप्लाय करत असताल प्री एक्झाम साठी, तुमच्याकडे इंग्लिश एक असेल सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्वांट असेल, त्याच्यानंतर रिझनिंग असेल. नंबर ऑफ क्वेश्चन जर पाहिले आपण तर इंग्लिश 40 क्वेश्चन्स असतील, 40 मार्क. 30 क्वेश्चन्स असतील क्वांटचे, 30 मार्क. 30 रिझनिंगचे 30 मार्क्स असतील रिझनिंगला. यांच्यासाठी सेक्शनल टायमिंग आहे, 20-20 मिनिटाचं टायमिंग आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क, 60 मिनिटाचा तिथं प्री एक्झामचा पेपर असेल पा. मग याच्यानंतर तुम्ही पास झाले प्री, मेन्सला गेल्यानंतर काय आहे, तर मेन्सला गेल्यानंतर तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तर आहेच, रिझनिंग आहे, क्वांट आहे. तर हे जे असतील 30-30 क्वेश्चन, 30-30 मार्क आहे, 30-30 मिनिट टायमिंग आहे. पण जे काही जनरल अवेअरनेस जे ऍड केलं गेलेलं आहे, तर जनरल अवेअरनेस मध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला इथं ऍग्रिकल्चरचं आणि रुरल डेव्हलपमेंटचं जनरल अवेअरनेस हे जास्त विचारलं जाईल, हे लक्षात ठेवायचं. आणि बँकिंग पा, कारण आता तुम्ही म्हणता सर हे नेमकी कसं असतं, तर याच्यासाठीच आपण PIBच्या न्यूज घेत असतो. ज्या काही स्कीम असतील ऍग्रिकल्चरच्या बाबतीत त्या तुम्हाला विचारल्या तिथं जातील पा. ऍग्रिकल्चरचं करंट अफेअर्स तुम्हाला तिथं विचारलं जाईल. जसं की आता मनरेगा जी स्कीम असेल ती यांच्याद्वारे जास्तीत जास्त फोकस केली जाते. तर मनरेगाचं नाव जे बनलेलं चेंज झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतील. त्याच्यानंतर लेबर जे काही रिपोर्ट्स आपल्याला आलेला आहे, लेबर बिल जे सादर झालं त्याच्याविषयी क्वेश्चन्स विचारले जातील. सीड बिल विषयी क्वेश्चन्स विचारले जातील. म्हणजेच इथं जे जनरल अवेअरनेस असेल ते जनरल अवेअरनेस जास्त करून ऍग्रिकल्चर वरती फोकस करल, रुरल डेव्हलपमेंट वरती फोकस करल आणि बँकिंग वरती जास्त फोकस करल पा. तर हे जनरल अवेअरनेस स्पेसिफिकली त्यांनी दिलेलं आहे. स्पेशल रेफरन्स त्यांनी सांगितलेला आहे की याच्यावरती जनरल अवेअरनेस विचारला जाईल. ते आहे 50 मार्कला 50 क्वेश्चन्स आणि 25 मिनिटाचाच तिथं टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर हा एक विषय असणार आहे पा. तर कॉम्प्युटर नॉलेज जे असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन 40, मार्क सुद्धा 40 आणि 20च मिनिट आहे. खूप सारं वेटेज आहे कॉम्प्युटरला, तर कॉम्प्युटर हलक्यात घेऊन चालणार नाही. पुढे गेल्यानंतर इंग्लिशचा पार्ट, मेन्सला गेल्यानंतर इंग्लिशचा जो पार्ट असेल तो पार्ट तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये असेल.
तर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह असेल, त्याच्यामध्ये एसे, प्रिसाइज रायटिंग, रिपोर्ट, लेटर रायटिंग वगैरे असेल. 3 क्वेश्चन्स असतील, मार्क्स 50 असतील, फक्त 30 मिनिटं असतील पहा. असे मिळून तुमचा 200 मार्कचा पेपर होईल. 135 मिनिटाचा तिथं टायमिंग तुम्हाला भेटणार आहे पहा. ठीक. जर हिंदीसाठी तुम्ही अप्लाय करणार असेल तर तुमचं क्वांट रिझनिंग इंग्लिशच फ्रीसाठी असणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही टेस्ट ऑफ ए प्रोफेशनल नॉलेज जे असेल पहा, इंग्लिश असेल, त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशनल नॉलेज असेल पहा, ते 30 मार्काला आणि रिझनिंग जे असेल ते 30 मार्काला आहे. याच्यामध्ये क्वांट आपल्याला दिसत नाही, क्वांट दिसत नाही. इंग्लिश दिसतं, रिझनिंग दिसतं, क्वांट दिसत नाही पहा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर ह्यांची जी मेन्स असेल पहा, यांच्या मेन्सला काय असेल, रिझनिंग असेल, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे हिंदी, इंग्लिश, त्याच्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस यांना पण असेल, ऍग्रिकल्चरच्या रिलेटेडच असेल, कॉम्प्युटर नॉलेज पण हा विषय असेल, इंग्लिश सुद्धा यांना डिस्क्रिप्टिव्ह असणार पहा. म्हणजे सेम आहे, फक्त प्रोफेशनल नॉलेज म्हणजे हिंदी आणि इंग्लिश हे तिथं वाढलेलं असेल पहा. पुढे गेल्यानंतर महत्वाच्या सूचना काय काय आहेत, तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ऑफ ए बोथ पोस्ट. दोन्हीही पोस्ट जे आहे, हिंदी आणि त्याच्यानंतर नॉर्मल डीए, यांच्यासाठी लँग्वेज जी असेल ती लँग्वेज येणं तुम्हाला गरजेचं आहे. लिहिता वाचता अंडरस्टँड होणं महत्वाचं आहे. तर त्यांनी काय सांगितलं, व्यवस्थित वाचा. दोज हू क्वालिफाइंग फॉर द सिलेक्शन अँड हॅव पास द 10th and 12th स्टँडर्ड with the declare language as one of the subject will not be subject to the language proficiency test. However, they have to submit valid proof of the same mark sheet for class 10, 12 with specified language subject. म्हणजे जर समजा 10वी-12वीला तुम्हाला जर समजा त्या लँग्वेज असेल, समजा तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलंय, 10वी किंवा 12वी मध्ये जर समजा तुमचा मराठी तिथं जर उल्लेख असेल तुमच्या मार्कशीट किंवा तुमचं जे काय प्रमाणपत्र भेटतं त्याच्यावरती, तर तुम्हाला लँग्वेज टेस्ट देणं कंपल्सरी नाहीये पहा. तुम्हाला नाही दिली तरी पण चालते. पण जर जर का समजा तुमचं तिथं लँग्वेज त्या मार्कशीट वरती वगैरे नसेल 10वीच्या 12वीच्या, तर इन केस ऑफ द others qualified section the language proficiency test will be conducted after the declaration result of main examination of the regional office concerned state. त्यांच्या रिजनल ऑफिसला तुम्हाला बोलवलं जाईल, त्या लँग्वेजची तुमची टेस्ट तिथं घेतली जाईल. ज्यांच्याकडे विषय आहेत मार्कशीट वरती त्यांना काही प्रॉब्लेम नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही त्या लँग्वेज टेस्ट मध्ये जर क्वालिफाय झाले नाहीत, कॅन्डिडेट नॉट फाउंड द प्रोफिशियंट ऑफिशियल लँग्वेज वुड बी द डिस्क्वालिफाय, तर तुम्ही त्या प्रोसेस मधून बाहेर असतात, हे लक्षात ठेवा. कॅन्डिडेट्स हू फेल टू क्वालिफाय दिस टेस्ट विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट पहा. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, कॅन्डिडेट्स नॉट फाउंड टू बी प्रोफिशियंट ऑफिशियल लँग्वेज वुड बी डिस्क्वालिफाय. दॅट इज कॅन्डिडेट्स हू फेल टू क्वालिफाय दिस टेस्ट विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट. त्यांना अपॉइंटमेंट दिली जाणार नाही जर ते फेल झाले. त्याच्या पुढे द डिटेल्स ऑफ ए लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट वुड बी कंडक्टेड वुड बी अवेलेबल ऑन नाबार्ड वेबसाईट. तुम्ही पास झाले, तुमचा तिथं सब्जेक्ट नव्हता, तुम्ही पास झाले, त्याच्यानंतर नाबार्डच्या वेबसाईट वरती मेन्स एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमची तिथं त्याच्यावरतीच तुमची टेस्ट घेतली जाईल. ती टेस्ट ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची पण असेल, वेटिंग लिस्ट मध्ये जे असतील त्यांच्यासाठी पण तिथं असणार आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर जे काही तुमचं स्कीम ऑफ एक्झामिनेशन, द प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम टेस्ट एक्सेप्ट इंग्लिश आणि हिंदी, तुमची प्री आणि जी काही तुमची मेन्स असेल ती इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये, दोन्ही लँग्वेज मध्ये असेल. आणि फक्त जो इंग्लिशचा पार्ट असेल किंवा हिंदीचा पार्ट असेल ते त्या लँग्वेज मध्ये असेल पहा. ठीक. पुढे गेल्यानंतर प्री एक्झामचे मार्क धरले जाणार नाहीत, ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे असेल. पण मेन्स एक्झामला जो रेशिओ असेल एकाच 25 असेल, हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. पुढं डिटेल नोटिफिकेशन वाचत जा, म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टी कळतात. पुढं देअर विल बी निगेटिव्ह मार्क. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात ठेवा. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. पुढे गेल्यानंतर फायनल सिलेक्शन कशाच्या याच्यावर आहे, द फायनल सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ कॅन्डिडेट परफॉर्मन्स ऑन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन ऑन द ऑर्डर मेरिट अँड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. तुमचं जे काही मेन्सचे मार्क असेल तेच तुम्हाला तिथं क्वालिफाय करणार आहेत फायनल अपॉइंटमेंटसाठी पहा. आणि बायोमेट्रिक तुमचं जे असेल ते व्यवस्थित प्रकारे झालं पाहिजे. ठीक. पुढं ते म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, स्टेट वाईज मेरिट लिस्ट तुमची विल बी प्रिपेअर्ड फॉर द फायनल सिलेक्शन. स्टेट वाईज मेरिट लिस्ट तिथं लावली जाणार. त्याच्यानंतर रिझोल्युशन ऑफ ए टाय केसेस लावल्यानंतर तुमचं नाव त्याच्यामध्ये ऍज पर द मार्क नुसार. जर समजा टाय प्रोसेस झाली, जर समजा तिथं सारखेच मार्क असेल तर कोणाला घेतलं, ज्याचं हायर क्वालिफिकेशन असेल त्याला पहिला प्रेफरन्स दिला जाईल. दोन्हीचं हायर क्वालिफिकेशन जर असेल तर त्या केसमध्ये जे काही तुमचे क्वालिफिकेशन हायर मार्क, ज्याचे जास्त मार्क त्याला घेतलं जाईल. जर मार्कही सेम असेल तर ज्याचं वय जास्त आहे त्याला तिथं घेतलं जाईल. ठीक. वेटिंग लिस्ट जी असेल त्यांनी त्याच्यासाठी पण सांगितलेलं आहे 50% ज्या वॅकन्सीज, ज्या टोटल वॅकन्सीज असेल त्याच्यापैकी त्याच्या प्रमाणात 50% इथं
वेटिंग लिस्टसाठी ठेवले जातील हे त्यांनी सांगितले. पुढे गेल्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ द सिलेक्टेड कॅन विल बी सब्जेक्ट टू हिज बीइंग डिक्लेअर मेडिकली फिट ॲज पर द रूल्स. तुम्हाला मेडिकली फिट पण असलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण प्रोसेस सगळ्या पार पाडताल त्याच्यानंतर मेडिकल होईल. एक्झामिनेशन सेंटर जे असेल याच्याविषयी एक लक्षात घ्या. कॅन्डिडेट्स विल हॅव टू opt for the online test as well as main center within the same state of office they have applied for. तुम्ही ज्या स्टेट मध्ये अप्लाय केलंय त्या स्टेट मध्ये तुमचे दोन्हीच्या दोन्ही सेंटर असले पाहिजेत. नाहीतर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलंय प्रीला मुंबई आणि डायरेक्ट तुमच्या मेन्स साठी दिलंय दिल्ली, असं तुम्ही करू शकत नाही. ज्या स्टेट मधून फॉर्म भरलाय त्या स्टेट मध्ये तुमचं प्री आणि मेन्स हे दोन्हींचे पण सेंटर असले पाहिजे. ठीक, पुढं सेंटर कोणते कोणते ते पुढे याच्यात पाहूया. त्याच्यानंतर तुमची जी काही फी असेल जी फॉर्मची फी असेल महत्वाचं आहे हे. SC ST PWBD यांना कुठल्या प्रकारची ऍप्लिकेशन फी नाहीये, पण त्यांचे इंटिमेशन चार्जेस जे असतील ते 100 रुपये म्हणजे टोटल फी 100 रुपये आहे. बाकीचे हे कास्ट सोडून SC ST PWBD सोडून तुम्हाला ऍप्लिकेशन फी 450 आणि त्याच्यानंतर 100 रुपये इंटिमेशन चार्ज म्हणजे 550 रुपये तुम्हाला तिथं पडले जातील. स्टाफसाठी फी जी असेल त्यांनी तिथं ठेवलेली नाही. पुढं सर्व्हिस कंडिशन, करिअर प्रॉस्पेक्ट, पे स्केल म्हणजे तुमचे पगार महत्वाचा असतो बऱ्यापैकी. हे सगळं जे काय दिलंय तुमचं बेसिक 2300 आहे. हे तुम्हाला जे असेल हे सगळं पेमेंट ऑन एन ॲव्हरेज 46,500 तुमच्या हातात येईल कारण असिस्टंटची पोस्ट आहे तर 46,500 तुमच्या हातात येईल. पगार काय कमी नाहीये, खूप चांगला पगार आहे. आणि दुसरी गोष्ट बँक तशी आहे त्याच्यामुळे बिंदासपणे अप्लाय करायचं. अप्लाय करत असताना कुठून करायचं तर करायचं www.nabard.org या वेबसाईट वरून करायचं. त्याच्यानंतर 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी मध्येच तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. हे लक्षात ठेवा, डेट लक्षात ठेवा. बऱ्याच जण डेटच लक्षात नाही राहत. पुढं महत्वाचं आपण पाहतोय. पुढे गेल्यानंतर अजून काही काही गोष्टी छोट्या असतात पण ते आपल्याला लवकर समजत नाही कारण आपण ते घाई गडबडीत करतो आणि त्याचं महत्व नाही माहिती. प्रिंट आउट काढून ठेवायची. तुम्ही फॉर्म भरला त्याची प्रिंट काढून ठेवा. नाहीतर मग ते सर मग प्रिंट कधी काढायची कशी काढायची हे विचारत बसण्यापेक्षा ज्या दिवशी फॉर्म भरला त्याचीच ऍप्लिकेशन फॉर्मची फी काढून घ्या. ई रिसिप्ट पण तुमच्याकडे ठेवली पाहिजे. ठीक, आणि ते जपून ठेवा. सगळे प्रीचे पण हॉल तिकीट आल्यानंतर जपून ठेवायचे. नाहीतर ते हरवलं मग FIR करा, या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, 2 प्रकारचे फोटो अपलोड करायचे आहेत. पहिला त्यांनी सरळ मेन्शन केलेला आहे, व्यवस्थित पहा. फोटोच्या जागी फोटोच पडला पाहिजे, सिग्नेचरच्या जागी सिग्नेचरच पडली पाहिजे. नाहीतर फोटोच्या जागी सिग्नेचर आणि सिग्नेचरच्या जागी फोटो असं जर झालं तुमचं पूर्णपणे फॉर्म जे असेल ते ग्राह्य धरला जाणार नाही. हे लक्षात ठेवा. नाहीतर सर मग काय होईल काय नाही याच्यापेक्षा अगोदरच व्यवस्थित प्रकारे फॉर्म भरा. त्याच्यानंतर तुम्हाला हा जर फोटो अपलोड केला परंतु तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर करायचे, तसं तुम्ही सेल्फी वगैरे काढतात तसे लाईव्ह फोटो तुमचा तिथे कॅप्चर करायचा आहे. ठीक, पुढं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण याच्यामध्ये जर चुका झाल्या तर अभ्यास करून काहीच उपयोगाचा नसतो. कारण हेच महत्वाचं आहे, जर अभ्यास केला आणि हे सगळं चुकलं तर मग अवघड होत. पुढे गेल्यानंतर दुसरं महत्वाचं एक लक्षात ठेवा, SC ST कॅटेगरी वाल्यांनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांना पाहिजे. हे लक्षात ठेवा. सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यांनी सरळ महाराष्ट्राचा उल्लेख केलाय. SC ST OBC candidate from the Maharashtra are required to submit validity certificate issued by the scrutiny committee. म्हणजेच तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तिथं पाहिजे आहे. दुसरं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढताय तर ते याच फायनान्शियल इयरचं पाहिजे. म्हणजेच ते 2025-26 इश्यू ऑन द आफ्टर 1/4/2025 च्या पुढचं पाहिजे. मागच्या जर मार्च 2025 असेल तर ते चालणार नाही. 1/4/2025 चं पुढचे पाहिजेत. ठीक, जे काही कास्ट सर्टिफिकेट असतील ते. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट हे सुद्धा याच फायनान्शियल इयर म्हणजे 1/4/2025 च्या पुढचं पाहिजे. बरेच जण म्हणतात मागचं माझं सर मी काय करू. या अशा गोष्टी परत विचारायच्या नाही, त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं असते. त्याच्यानंतर तुमचे डेट्स महत्वाचे आहेत, 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी. ठीक, पुढे गेल्यानंतर सेंटर्स राहिलेले आहेत. तर सेंटर्स
असतील पहा, आता लँग्वेजेस त्यांनी दिले, कारण प्रत्येक स्टेटला तुम्ही अप्लाय करू शकत नाही, पण ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय केलं त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. आता मॅक्सिमम आपले पोरं जे असतील ते महाराष्ट्रातूनच फॉर्म भरणार आहेत. बाहेरचे पण पोरं आपल्या इथं भरू शकतात, कारण 48 जागा आहेत. म्हणून महाराष्ट्र जे असेल पहा, महाराष्ट्रासाठी मराठी लँग्वेज आहे ती तुमच्या एक तर मार्कशीट वरती असली पाहिजे. तुम्हाला मग लँग्वेज टेस्ट द्यायची काही गरज नाही. पण जर नसल तुमच्या मार्कशीटवर काही काहीला संस्कृत वगैरे असतो, तर असे जे लोक असतील यांच्यासाठी ती टेस्ट कंपल्सरी पास व्हावंच लागेल किंवा क्वालिफाय व्हावं लागेल. ठीक, ती मराठी मधली. पुढं पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच तुमचे एक्झाम सेंटर. आपल्याला महाराष्ट्र महत्वाचं आहे, तर महाराष्ट्रासाठी कुठले आहेत सेंटर ते पहा. तर महाराष्ट्रासाठी प्री एक्झामसाठी अमरावती आहे, अहिल्यानगर आहे, अकोला, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, बऱ्यापैकी सगळे जिल्हे असल्यासारखं आहे. कोणतं ना कोणतं ठिकाण आपल्या जवळच आहे, म्हणून सेंटर लांब आहे म्हणून मी फॉर्म भरत नाही. हे जे कारण जे सांगते त्यांच्यासाठी हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, त्या गोष्टी करायच्या नाही. हे झाले प्री एक्झामसाठी. त्याच्यानंतर तुमचं मेन्स एक्झाम जे असेल पहा, त्याच्यासाठी सेंटर कुठलं आहे महाराष्ट्रात. दोन्हीही फॉर्म मेन्ससाठी सुद्धा सेंटर त्या स्टेट मधलं पाहिजे, प्री साठी सुद्धा. महाराष्ट्रामध्ये मेन्ससाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे आणि नाशिक एवढेच सेंटर आहेत मेन्ससाठी पहा. प्री साठी सगळेच बऱ्यापैकी जिल्हे आहेत पहा. तर हे अशा प्रकारे तुमचं हे सगळं नोटिफिकेशन होतं. तर ह्या नोटिफिकेशन मध्ये सगळे डिटेल फी वगैरे या सगळ्या गोष्टी डिटेल पाहिलेल्या आहेत. आणि जे तुमचे प्रश्न होते ते म्हणजेच हे होते की ऍग्रीकल्चरचा जे विद्यार्थी आहेत तोच फक्त अप्लाय करू शकतो का, तर नाही. याच्यासाठी सगळेजण अप्लाय करू शकतात. म्हणजेच ते कुठल्याही ग्रॅज्युएशन मधला असू दे त्याला अप्लाय तिथं करता येतं. दुसरा, नाबार्ड हे ऍग्रीकल्चर साठी काम करते, पण ऍग्रीकल्चर साठी काम करते म्हणून मग ऍग्रीकल्चरचा सिलेबस याला असेल का किंवा एखादा सेपरेट नाही. जे करंट अफेअर्स असेल पण त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चरचे रोल असणारे हे लक्षात ठेवा. एआरडी हा सब्जेक्ट असतो, ऍग्रीकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट. तर ऍग्रीकल्चरचे तुम्हाला करंट अफेअरचे क्वेश्चन्स दिसतील, स्कीम्सचे क्वेश्चन्स जास्तीत जास्त दिसतील. रुरल डेव्हलपमेंटच्या बाबतीतले जे काही रिपोर्ट्स किंवा जे काही तुमचे बिल्स वगैरे जे आलेले असतील ते सगळ्या गोष्टी तुम्हाला रुरल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये दिसतील. याच्यामध्ये एनआरएलएम, मनरेगा वगैरे जे असतील त्या गोष्टी, मनरेगाचं नाव आता बदललंय. त्याच्यानंतर ज्या रुरल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये ज्या स्कीम्स असतील, आवास योजना वगैरे या सगळ्या गोष्टी, तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथं विचारल्या जातील. तुमचं करंट अफेअर्स हे बँकिंग प्लस ऍग्रीकल्चर प्लस रुरल डेव्हलपमेंट असं या तिन्ही गोष्टीवरती ते करंट अफेअर्स असणार आहे. तर ऍग्रीकल्चरचा स्पेशल असा सब्जेक्ट वरती क्वेश्चन्स असतील असं नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं फॉर्म भरायचा आहे. ऍग्रीवाला असू द्या, विदाऊट ऍग्री असू द्या, कोणी असू द्या, तिथं फॉर्म आपण भरला पाहिजे. आणि एक चांगली संधी आहे नाबार्ड सारख्या ऑर्गनायझेशन मध्ये जाण्यासाठी. आणि पगार व्यवस्थित आहे. दुसरी म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये असेल, पब्लिकशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल, या सगळ्यामध्ये पब्लिकशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. त्याच्यामुळे असं काय तुमच्या समोर पब्लिक नसणार बँकेसारखं, तर ही चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी आपल्याला संधी आहे. जे स्लॅक सीझन सर निवांत राहतो ह्या ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय, तर ह्या गोष्टी करू नका. जानेवारी ते जून आपल्याला असं वाटतं की आयबीपीएसचं कॅलेंडर, पण हे मधी एक्झाम आलेल्या आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. जरी जागा 160च्या आसपास असल्या तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कारण विषय क्वांट रिझनिंग इंग्लिशचाच आहे, जे आपण जनरल बँकिंगला तर करतोय, एएफओ ला पण करतोय. याचबरोबर तुमचं करंट अफेअर्स पण तुम्ही करत असतात. फक्त ऍग्रीच्या स्कीम्स वगैरे न्यूज पाहून जा. याच्यासाठी आपण जे पीआयबीच्या लेक्चर घेतलेले आहेत पाठीमागच्या 6-7 महिन्यापासून, फक्त डिसेंबरचं बाकी असं ते पण होऊन जाईल. ते पीआयबीच्या न्यूज आणि त्याच्यानंतर मी स्कीम सुद्धा त्याच्यामध्ये अपलोड करून देतो, तर ते स्कीम्स असतील पहा. तर डिटेलमध्ये तुम्हाला पाहणं आहे. ठीक, तर ह्या जर गोष्टी केल्या तुमचा करंट अफेअरचा सुद्धा मुद्दा निघून जातो पहा. दुसरं असं की डिस्क्रिप्टिव्ह आहे. आपले ऍग्रीवाले पोरं त्याच्यामुळे फॉर्म भरत नाही. जरी डिस्क्रिप्टिव्ह असेल तरी घाबरायचं नाही, आपण तिथं फॉर्म भरायचा आहे. ठीक, तर या सगळ्या गोष्टी होत्या या नोटिफिकेशन बद्दलच्या. तर 100% आपल्याला सगळ्यांना फॉर्म भरायचा आहे. ठीक, तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.